आजची आपली रेसिपी आहे चिकन तंदूर बिर्याणी आणि ही रेसिपी मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे। जास्त किचकट नसणार आहे। एका कढईमध्ये आधी राईचं तेल घ्यायचं आहे आणि एकदम कडक गरम करायचं आहे। अशा प्रकारे गरम झालं की ते नॉर्मल कंडिशनला आलं की त्यामध्ये तंदुरी मसाला आणि लाल तिखट मसाला घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मीठ, बिर्याणी मसाला, हळद, हिंग। त्यानंतर इथे मी एका लिंबाचा रस घेतला आहे 1 किलोसाठी। त्यानंतर दही। आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे कसुरी मेथी, थोडासा पुदिना आणि इथे मी बेरिस्ता आधीच करून ठेवला होता, म्हणजे आपला जो कांदा आहे हा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आलं, मिरची, लसूण, कोथिंबीरची पेस्ट। त्यानंतर इथे मी चिकन घेतलं। चिकनला आधीच तुम्हाला कट्स करून घ्यायचे आहेत, व्यवस्थित सर्व काही मॅरिनेशन प्रोसेस करायची आहे। आता इथे मी एक दिवा आहे हा व्यवस्थित गरम करून त्याच्यावर मी तूप टाकला आहे, तुम्ही बटर सुद्धा टाकू शकता। त्यानंतर आपल्याला 3 ते 4 तासांसाठी हे मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे। त्यानंतर इथे मी तंदुरीसाठी एअर फ्रायरमध्ये हे सर्व चिकन मी भाजून घेणार आहे। तुमच्याकडे जर एअर फ्रायर ओव्हन नसेल तर तुम्ही हे पॅनवर सुद्धा थोडासा तेलावर फ्राय करून घेऊ शकता। त्यासाठी एअर फ्रायरच पाहिजे असं काही नाही। तर एअर फ्रायरची प्रोसेस अशी आहे, 15 मिनिटांसाठी 200 डिग्रीवर ठेवायचं आहे। बाजू पलटी करा आणि परत एकदा 15 मिनिटांसाठी 200 डिग्रीवर ठेवून हे चिकन आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे व्यवस्थित सर्व चिकन तंदूर करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर एका पातेलीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस घेतला आणि तो लिंब सुद्धा त्याच पाण्यामध्ये टाकलाय। त्यानंतर 1 चम्मच मी घी घेतला आहे। त्यानंतर थोडंसं शाही जिरे आणि चवीप्रमाणे तुम्हाला जसं मीठ हवं आहे त्याप्रमाणे मीठ टाकून घ्या। पाण्याला उकळी यायला लागले की ह्यामध्ये मी बासमती तांदूळ ॲड केला आहे। बासमती तांदूळ टाकण्याच्या आधी अर्धा तास त्याला भिजत ठेवा। त्याच्यानंतर हे आपल्याला 80% शिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आणि ह्याच्यातील जो लिंब आहे तो सुद्धा आपल्याला आता काढून टाकायचा आहे बरं का। दिलेल्या ह्या भातामधून पाणी वेगळं करून घ्या आणि एका परातीमध्ये अशा प्रकारे सगळीकडे हा पसरवून घ्यायचा आहे, म्हणजे हा भात जो आहे थोडासा मोकळा होतो, नाहीतर हा चिकटूनच बसतो। आता जी स्टेप आहे ही खूप इम्पॉर्टंट आहे, लास्टची आहे। आपल्याला लेयर्स लावायचे आहेत। तत्पूर्वी आपण करणार आहोत, एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये तेल घ्या आणि जी आपली राहिलेली ग्रेव्ही होती, जी आपण मॅरिनेशनसाठी तयार केली होती, ती ग्रेव्ही घ्यायची आहे आणि थोडीशी तेलामध्ये 5 ते 7 मिनिटांकरिता ही शिजू द्यायची आहे। त्याच्यानंतर आपले जे चिकनचे पीस आपले रेडी झाले होते त्याचा एक लेयर लावायचा आहे। त्याच्यानंतर आपला शिजलेला जो भात होता तो पसरवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर इथे मी केसरचं दूध तयार आधीच केलं होतं, तर ते केसर दूध जे आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यावर कोथिंबीर। ही व्यवस्थित पसरवून झाली की ह्याच्यावर घ्यायचा आहे बेरिस्ता। बेरिस्ता पसरवून झाला की घ्यायचा आहे केवडा वॉटर। तर हा तुम्हाला आवडत असेल तर टाका आणि 1 चम्मच टाका, जास्त टाकू नका। त्यानंतर सेकंड लेयर घेणार आहोत। सेकंड लेयरला आता थोडासा वेगळा दम असणार आहे। आता आपण घेणार आहोत तुपाची धार आणि इथे मी केसरचं जे दूध तयार केलं होतं ते सुद्धा मी टाकून घेणार आहे। हे आपलं व्यवस्थित लावून झालं की त्याच्यानंतर घेणार आहे मी बेरिस्ता। ते झालं की घेणार आहे कोथिंबीर। आता मी काही चिकनचे पीसेस ठेवले होते ते मी आता ह्याच्यामध्ये घेणार आहे। हे लावून झाल्यानंतर बटरचे थोडे थोडे पीसेस करा आणि ह्याच्यामध्ये आपल्याला वरती ठेवून द्यायचं आहे। ते माझं शूट करायचं राहून गेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला एका परातीचा झाकण देऊन गव्हाच्या पिठाच्या मदतीने किंवा कोणताही पीठ घ्या आणि त्याला पॅक करून टाका, जेणेकरून आपला जो दम आहे त्याची जी वाफ आहे ती बाहेर पडून येणार नाही। सर्व पॅक झालं की लो फ्लेमवर आपल्याला एक तवा ठेवायचा आहे आणि त्याच्यावर हा तयार केलेल्या लेयर्सचा पातेली आणि आता लो फ्लेमवर आपल्याला 45 मिनिटांकरिता हे शिजायला ठेवायचं आहे। अँड आफ्टर 45 मिनिट्स तयार आहे चिकन तंदूर बिर्याणी। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि ही रेसिपी कशी झाली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या साध्या सोप्या सरळ रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा, खुश राहा। धन्यवाद।